खूप छान असा इफेक्ट आला आहे. मी घरच्या घरी हायड्रा फेशियल केलं आहे आणि तेही खूप कमी साहित्यामध्ये. तर चला नक्की सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव राजश्री, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. इथे हायड्रा फेशियलसाठी आपण क्लिन्झिंग करणार आहोत. तर इथे मी मलईवाला दूध घेतलं आहे. नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी मलईचं दूध घ्यायचं आहे गरम केलेलं, आणि ऑइली स्किनसाठी कच्चं दूध घेतलं आहे. माझी स्किन ऑइली आहे, म्हणजे मी मलईचं दूध घेतलं आहे सध्या. आणि याच्यामध्ये आपल्याला ग्लिसरीन टाकायचं आहे. 1 चमचा भरून ग्लिसरीन तुम्ही ॲड करू शकता. इथे दूध जास्त झालं असेल त्यामुळे मी क्वांटिटी तसं सेमच घेतले आहे. तर मग मी अप्लाय करून दाखवते तुम्हाला. आणि पूर्ण असं आपण चेहऱ्याला लावू शकतो. तुम्ही हे फेस वॉश करा किंवा नाही केलं तरी चालेल. आणि हे पूर्ण असं चेहऱ्याला पण ॲज अ क्लिन्झिंग तुम्ही रोज देखील म्हणजे फेस वॉश नसेल यूज करायचं तर तुम्ही क्लिन्झिंग म्हणून असं तेल, दूध आणि ग्लिसरीन यूज करू शकता. आणि याला छानपैकी असं मानेला देखील लावा, कानाला मसाज करून घ्या छान अशी. आणि ती नंतर आपण ओल्या कपड्याने म्हणजे एकाच मगात पाणी घेऊन मी क्लीन करून घेणार आहे. खूप छान असं स्वच्छ असं म्हणजे क्लीन होतं. तुम्ही इफेक्ट बघू शकता. दररोज डेली यूज करा फेस वॉशने लावता. त्यानंतर मी हे वाईप्सने क्लीन करते. त्यानंतर आपण दुसरी स्टेप बघणार आहोत. तर त्यानंतर मी करणार आहे स्क्रबसाठी मी घेतला आहे एका वाटीमध्ये 2 स्पून असे बेसन घेतले आहे. बेसन नंतर आपण त्यामध्ये हे पाणी टाकणार आहोत. अकॉर्डिंग टू तुम्हाला म्हणजे तशा कन्सिस्टन्सीनुसार स्क्रबसारखं आपण पाणी टाकणार आहोत. तर ते खूप छान असं स्क्रब आपल्याला डेली यूजसाठी यूज होतो, कारण त्याच्यामध्ये दुसरं काहीच यूज करायचं नाही. हायड्रा फेशियल तुम्ही करून नक्की सांगा मला कमेंटमध्ये, कारण आता वेडिंग सीझन सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही असं घरच्या घरी करू शकता. आणि टॅन स्किन झालेली असते उन्हाळ्यामुळे, ती मी पूर्ण डोळ्याला देखील यूज करू शकता. तुम्ही आयब्रोजमध्ये देखील यूज करू शकता. याचा साईड इफेक्ट्स नाही. आणि खूप छान त्याच्यामध्ये बेसनमध्ये ग्लिसरीनमध्ये खूप असे छान असे जीवनसत्व असतात, त्यामुळे आपल्या स्किनसाठी खूप छान आहे. त्यानंतर हे मी छान असे मसाज करून घेणार लिप्सला, नोजला आणि आईजला. कुठेही देखील म्हणजे असं तुम्हाला हार्श वगैरे होणारच नाही. तिथे छानपैकी आपण मानेला पण मसाज करून घेणार आहोत. त्यानंतर खूप छान फील होतं. तर ही मी मसाज केल्यानंतर आपण लगेच स्पंजने क्लीन करून घेणार आहोत. धुवतच बसायचं नाही. आपण पाण्याचा देखील वापर कमीच करायचा आहे. आणि घरच्या घरी कमी पाण्यामध्ये कमी याच्यामध्ये कसं करायचं ते तुम्हाला मी नक्की दाखवते. ते इथेच आपला क्लिनिंग झालं आहे. तुम्ही आधीचा चेहरा आणि आतामध्ये किती फरक दिसतो ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी हे वाईपने क्लीन करणार आहे. तर त्यानंतर आपण मसाज करून घेणार आहोत. तर हे मी क्लीन केल्याच्या नंतर मी मसाज करून घेते. तर तुम्ही फरक बघा. पिंपल्स खूप आले आहेत जरा हार्मोनल चेंजेसमुळे. नंतर मी घेतला आहे बीटरूटचा ज्यूस आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे ग्लिसरीनच. परत एकदा ग्लिसरीन तुमच्याकडे जेवढी म्हणजे सूट होते त्यानुसार तुम्ही यूज करू शकता. तर ग्लिसरीन जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मध यूज करू शकता. प्रत्येक वस्तू ग्लिसरीन यूज करणं आपल्यासाठी म्हणजे कोणाकोणाला सूट होतं, कोणाला नाही. आपण तसं तर प्युअर साबण म्हणजे कोण यूज करतात आणि कोणाला जमत नाही. त्यामुळे तर इथे मी 2 स्पून असे भरून छोटे स्पून हे घेतलं आहे मध. आणि याच्यामध्ये 1 स्पून असा फुल भरून आहे, हाफ स्पून ग्लिसरीन घेणार आहे आणि छानपैकी असं मिक्स करणार आहे. क्वांटिटी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ग्लिसरीनची वाढवू शकता, मधाची कमी देखील करू शकता तुमच्यानुसार. खूप छान असं जेल बेस तुम्ही रोज नाईटमध्ये यूज करू शकता. छान असा रिझल्ट मिळतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल देखील यूज करू शकता. ॲलोवेरा जेल खूप
छान असं यूज होतो. पण मला त्याचं खूप मला ना इफेक्टच होत नाही आहे किंवा सरळ तसं चेहऱ्याला मला सवय नाही आहे त्या ॲलोवेरा जेलची. त्यामुळे मी ते स्किप केलं आहे आणि मध देखील वापरलं आहे. त्यानंतर डी टॅन पॅक टाकणार आहे, कारण मुलतानी मिट्टी तुमच्याकडे असेल तर खूपच छान. तर मी ही डी टॅन पॅक टाकणार आहे. त्याच्यामध्ये सर्व आहे. तुम्हाला जर हवी असेल तर लिंक मी देईन. हे पर्पलमधून घेतलं आहे. उपटन आहे, जे की आपण ब्राईडसाठी, नवऱ्यांसाठी, ज्यांची नवीन लग्न पहिल्यांदाच खूप छान लग्न होणार आहे त्यांच्यासाठी हे टॅन पॅक आहे. तर हे तुम्ही असं देखील पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून यूज करू शकता. त्यानंतर मी इथे ग्लिसरीनचा परत एकदा यूज करणार आहे. डिटॅन पॅक केल्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा म्हणजे बीटरूट ज्यूस टाकायचा. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. माझ्याकडे होता म्हणून मी टाकून दिला आहे. आणि हे ज्यूस रेड ज्यूस वगैरे तुम्ही पिऊन स्वतः म्हणजे ग्लोईंग स्किन करू शकता. ब्राईड्स असेल तर नवीन नवऱ्यांसाठी आपण हे पॅक करू शकता किंवा आपण स्वतः हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. छान छान असं मेकअप वगैरे करून, मेकअप जरी नसेल तरी हेल्थी खाणं पिणं छान ठेवा, म्हणजे आतमधून तुम्हाला फील होईल की तुम्ही खूप छान दिसता म्हणून. तरी आपल्याला बरोबर किंवा मन उन्हामध्ये जातो त्यामुळे हा पॅक लावला आहे आणि तुम्ही भरभरून लावा. खूप छान रिझल्ट येतो आणि हे तुम्ही वीकली करू शकता, आठवड्यातून एकदा, आणि त्याचा खूप रिझल्ट येतो छान. मी कानाला वगैरे पण लावून घेणार आहे, पण मला कंटाळा येतो लावायचा कारण ते निघत नाही लवकर. इथे माझ्या नवऱ्याने देखील लावला आहे. ते मस्त भूतासारखे करतात नाटक. तर आम्ही रात्री खूप उशीर झाला होता तरी आम्ही लावत बसलो होतो. ते मी पूर्ण काढून घेतलं आहे रुमालने आणि त्यानंतर आपण छान असं लास्ट टाईम एकदम मस्त असं क्लीन करून घेणार आहोत. छान पाणी म्हणजे धुवून घेणार आहोत चेहरा छान आहे असा, कारण माती वाटते. आणि ही कधीही फेस पॅक क्लीनअप फेशियल रात्रीच्या टायमामध्ये करा. तुम्ही बघू शकता माझे पिंपल्स वगैरे म्हणजे ना स्पॉट आहे ना, डार्क स्पॉट सगळे गेलेले आहेत थोडे थोडे. आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करणार आहे. रात्रीचाच हा रुटीन ठेवायचा आहे तुम्ही फेशियल वगैरे करण्यासाठी. रात्री खूप छान इफेक्टिव्ह होतं कारण आपण आराम करू त्यासाठी ती मी लावून घेते मॉइश्चरायझर आणि त्यानंतर आपण आराम करणार आहोत, झोपणार आहोत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि हायड्रा फेशियल कधी तुम्ही केलं आहे का? तुम्ही किती पैसे दिले, किती किती तुम्हाला बिल आले आणि काय फरक पडला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी हे लावून घेते मॉइश्चरायझर आणि आता हा माझा चेहरा झाला आहे. बाय, टेक केअर.